रामकृष्ण हरी. नमस्कार. मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे, माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्वामी स्वरूपानंद रचित अभंग ज्ञानेश्वरीवरील निवडक अभंग आणि त्याचे विवेचन म्हणजेच ज्ञानामृत, एक वैचारिक प्रबोधन, भाग एक. आणि यात आपण अध्याय 1 ते 8 यावर चर्चा करणार आहोत. आता हे कसं काय, म्हणजे काय आहे ह्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. याचा लेखन कालावधी एप्रिल 2022 ते जून 2023 असा आहे. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 16,061 अभंग आहेत आणि पुस्तकाची पृष्ठ संख्या आहे 738. आणि या पूर्ण वाचनामधून या सगळ्या अभंग वाचल्यानंतर मला त्यातील जे काही निवडक अभंग असं वाटलं की आत्ताच्या आपल्या काळामध्ये ते गरजेचे आहे आणि तसं त्याचा भावार्थ निघत गेला, त्याचा अर्थ मला उलगडत गेला, तसं मी ते लिहित गेलो. आणि हे सांगण्याचं कारण की कसं आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात. एप्रिल 2022 मध्ये मी लायब्ररीत जाऊन ती अभंग ज्ञानेश्वरी घरी आणली आणि वाचायला सुरुवात केली. आणि जसं जसं वाचायला सुरुवात केली, मी अधोरेखित करायला गेलो काही अभंग आणि नंतर वाटलं अरे नाही, याच्यात आपल्याला चांगले काही अर्थ उलगडत आहेत, का नाही आपण लिहून काढावं. म्हणून मग ते अभंगही आणि त्याच्यानंतर त्याचं विवेचनही मी लिहून काढायला सुरुवात केली. आणि साधारण मला वाटतं अध्याय 1 किंवा 2 झाला असेल. आणि त्याच दरम्यान कसं असतं बघा, आपल्या आयुष्यात गोष्टी कशा घडत जातात. त्याच दरम्यान आम्ही एक फॅमिली पिकनिक ठरवली आणि आम्ही रत्नागिरीला गेलो. आणि त्या फॅमिली पिकनिक मध्ये आम्ही पावसला जायचं ठरवलं आणि ह्या स्वामी स्वरूपानंदांच्या मठातच. पण तोपर्यंत कसं होतं, मी सुरुवातच केली होती आणि मला एवढं लक्षात येत नव्हतं की आपण ज्या मठात चाललो आहे तो स्वामी स्वरूपानंदांचाच आहे. मठात पोहोचल्यानंतर मी जेव्हा त्यांचा फोटो पाहिला आणि तेव्हा मला लक्षात आलं, अरे आपण यांचीच तर अभंग ज्ञानेश्वरी वाचतोय. आणि तेव्हा कळलं की हे स्वामी स्वरूपानंदांनी मला बोलावून घेतलेलं दिसतंय आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कदाचित असेल. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर त्यामुळे माझा तो उत्साह वाढला आणि मी तिथून त्यांनी स्वतः लिहिलेली, त्यांच्या स्वअक्षरात लिहिलेली अभंग ज्ञानेश्वरी तर मी घेतलीच घेतली. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही, हा आशीर्वाद आहे आणि मग आल्यानंतर तर काही विचारायलाच नको. एक छान असं ते वाचन झालंय आणि ते लिहिलं गेलं. आणि हे अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, तर ते एक मी म्हटलं सांगूया, ते तुमच्याशी शेअर करूया. आणि आता आपण लगेचच सुरुवात करूया. अध्याय पहिला, अर्जुन विषादयी. अहो लोहाचेही होतसे सुवर्ण, सामर्थ्य ते पूर्ण परिसाचे. सात संगत ही खूप महत्वाची आहे. तरी श्रोते जन येथे जे जे न्यून, ते ते घ्यावे पूर्ण करोनिया. येथे कोणी परिपूर्ण नसतो, कोणीच सर्वज्ञ नाही. शेवटपर्यंत विद्यार्थीच बनून राहणे उत्तम. आपले पाय कायम जमिनीवर असणंच श्रेयस्कर. देखा विलक्षण कैसे भक्त प्रेम, सारथाचे काम देव करी. जेव्हा चरितार्थ करता करता त्यास तुम्ही अध्यात्माची जोड देता, तेव्हा प्रत्येक वेळी दिव्यत्वाची शक्ती तुम्हास अडीअडचणीत मार्ग दाखवी. आप्त इष्ट मित्र देखिले कुमार, सर्व परिवार आपुलाची. मुले नातू सखे आणिक सोयरे, देखिले सासरे स्नेही जन. तैसे अति स्नेह द्रवता हृदय, खिन्न धनंजय काय बोले. कौटुंबिक नाती मित्र मैत्रिणी यात किती गुंतावे व किती गुंतू नये, हे फार महत्वाचं आहे. गुंतण्याच्या मोहावर मात करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्या गुंतण्यामधला जो, एकदा गुंतल्यानंतर होणारा जो त्रास असतो, हा स्वाभाविक आहे.
मनी कोणाच्याही नुरेल आदर, जरी ऐसे घोर कृत्य केले. तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी, जरी आम्ही ह्यासी घात चिंतू. नाना परी वाटे सदोष हे कर्म, ना करी संग्राम ह्यांच्या संगी. आम्हा लागी तुझा होताची वियोग, काय उरे मग सांगे कृष्ण. कौरवांचा घात करावा भोगार्थ, घडे नाही मात पार्थ म्हणे. ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा मोह होऊन आपण त्यात गुंतत जातो, त्यावेळी आपण आपल्या कृतीचं हरेक प्रकारे समर्थन करत जातो. आपण कसे बरोबर आहोत याची अनेक कारण आपण द्यावयास सुरुवात करतो. आपण आपल्या मताची कारण मीमांसा करत राहतो, जे अर्जुन यात करत होता. तो युद्ध का करू नये, का मला युद्ध करावंसं वाटत नाहीये, ही कारण भगवान कृष्णाला देत होते. अध्याय 2 सांख्ययोग. म्हणे पार्था आधी करी तू विचार, येथे हा आचार योग्य काय. कोणतीही गोष्ट करण्याआधी किंवा बोलण्याआधी ते तसं करणं त्यावेळी उचित आहे का, हा विचार आधी करणं अत्यंत आवश्यक आहे. करून किंवा बोलून झाल्यावर एखाद्या गोष्टीबद्दल दुःख व्यक्त करणं उपयोगाचं नाही. हे तो रणांगण पार्था होई चित्ती, येथे दया वृत्ती कामा नये. आताची हे काय सोय रे दिसावे, नवते का ठावे आधी तुझ. एकदा का तुम्ही एखादी गोष्ट सुरू केली की ती पूर्ण करणे म्हणजे पूर्णत्वाला नेणे हा तुमचा धर्म आहे. ती मध्येच सोडणं आणि ते तसं का योग्य याची कारणे त्यावेळी देणं उचित नाही. त्याऐवजी तुम्ही आधीच त्याचा सखोल अभ्यास करूनच ती सुरुवात करणं कधीही श्रेयस्कर. मोहाने व्याकुळ झाले माझे चित्त, सुचेना उचित पाहताही. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा मोह होतो, तेव्हा तेव्हा आपल्या मनाची स्थिती ही दोलायमान होते. काय करावे किंवा करू नये अशामध्ये आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो, ज्याचा पुढे आपल्याला दूरगामी परिणाम भोगावा लागतो. नाशिवंत देह जाईल सर्वता, चैतन्याची सत्ता सर्व काळ. एक लक्षात ठेवा की आपला देह हा नाशवंत आहे. जे जे आपलं आहे असे जे आपण म्हणतो ते ते इथेच राहणार आहे. हा देह सुद्धा इथेच राहणार आणि फक्त राहत ते चैतन्य, दुसरं काही नाही. विषयांचे ठाई जडे त्याचे चित्त, म्हणून भ्रमात सापडे तो. आपुले विषय इंद्रिये सेवेती, तेथे उपजती हर्ष शोक. म्हणून अर्जुना विषयांचा संग, दावी अधो मार्ग जीवा लागी. कोणत्याही गोष्टीच्या मोहात पडू नका. आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा मोह होतो, त्यावेळीच सुख आणि दुःख यांची सुरुवात होते. म्हणजेच काय, तर ज्या गोष्टीचा मोह तुम्हाला झाला ती जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही दुःखी होणारच आहात, आणि जर मिळाली तर तुम्ही सुखी होता. म्हणूनच या मोहापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नाहीतर तुमची अधोगती नक्कीच होणार हे निश्चित. देखावे जे स्वप्नी, स्वप्नीची ते साच, जागृती येताच काही नाही. हे सर्व जग मायेने भारलेलं आहे. माझं माझं जे असे आपण म्हणतो ते आपलं नसतंच नाही. हा सर्व भ्रम आहे. जसं रात्री झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडतं आणि त्या वेळेपुरतं आपल्याला ते खरंच वाटतं, पण जेव्हा आपण जागे होतो तेव्हा काहीच नसतं. म्हणून डोळे उघडे ठेवून जगा, आपलं असं काही नसतं. परस्परांवरी करावे प्रहार, समोरा समोर
रावणीय. जे काही बोलायचं असेल ते नेहमी समोरासमोर असताना बोललेलंच चांगलं. कुणाच्या मागून बोलणं किंवा मागून निंदा नालस्ती करणं कधीही बरोबर नाही. होता सुख प्राप्ती न जावे हर्षुनी, दुःखी तरी खिन्न होऊ नये. आणि हो लाभ किंवा हो हानी, सर्वथा ते मनी धरू नये. होईल विजय येईल वा मृत्यू, पुढील हे चिंतू नये आज. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून ज्यावेळी आपण सुखात असतो त्यावेळी आपल्याला आता दुःख भोगावेच लागणार नाही अशा आविर्भावात कधीही राहू नये. सुखापाठोपाठ दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख हे चक्र चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे दुःख जरी आलं तरी त्याचा त्रास करून घेता कामा नये. सुख आणि दुःख याच्या व्याख्याही आपणच बनवल्या आहेत. आपल्या दृष्टीने जे सुख ते दुसऱ्याच्या दृष्टीने दुःख असू शकतं आणि दुसऱ्याच्या दृष्टीने जे दुःख ते आपल्या दृष्टीने सुख असू शकतं. त्यामुळे सुखदुःखाचा जास्त विचार न करता मार्गक्रमण करणं कधीही उचित. लक्षात ठेवा, जन्म झाल्यावर जसा मृत्यू अटळ आहे आणि शाश्वत आहे हे माहीत असून सुद्धा त्याबद्दल आपण भरपूर काळजी करत बसतो. भविष्याचा विचार जास्त न करता वर्तमानात जगणं कधीही श्रेयस्कर. सोडोनी फलाशा होनी योगस्थ, देवोनिया चित्त करी कर्मे. आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीस, गेले तरी तोष नको फार. किंवा दुर्दैवे ते नाही झाले सिद्ध, तरी दुःख शुद्ध होऊ नये. कोणतेही काम कसलीच अपेक्षा न ठेवता करणं कधीही हितकारक. एक लक्षात ठेवा, अपेक्षा न ठेवता केलेल्या कामाचे फळ हे नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त देऊन जातं. जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरुवात करतो आणि जेव्हा ती पूर्ण होते त्यावेळी आपल्या मनात कोणताही अहंकार जागृत झाला नाही पाहिजे. कारण एखादी गोष्ट आपण यशस्वीरित्या पूर्ण केली तेव्हा आपल्या आनंदाचं रूपांतर आपल्या अनवदनाने अहंकारात होण्यास कारणीभूत होऊ शकतं. आणि समजा सुरुवात केलेली गोष्ट जर पूर्ण झाली नाही तर त्याचं जास्त दुःख करून घेऊ नये. कारण जेवढं तुम्ही त्याचं दुःख करत राहाल तेवढा तुमचा आत्मक्लेश वाढत जाईल, ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या जवळच्यांनाही त्रास होईल. जे वेळी मोह सोडोनी देशील, वैराग्य ठसेल अंतरात. निर्दोष गहन मग आत्मज्ञान, प्रकटेल जाण धनंजया. आपलं सारं जगणं हे मोहरूपी जंजाळात खोल रुतलेलं आहे. या मोहरूपी जगण्यामुळे आपण साधं सरळ सहज जीवन कसं जगावं हेच विसरून गेलो आहोत. गोष्टींच्या मोहात पडणं जर आपण सोडून दिलं तर आपलं आयुष्य हे जगणं हे खूप सुसह्य होईल आणि आपण आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा भरपूर आनंद घेऊ शकू. बऱ्याच गोष्टी या आपण मोहापायी करत राहतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावण्याचा वेळच मिळत नाही. आपण या मोहापासून जेवढं दूर जाऊ तेवढं आपण आपल्या अंतरंगाच्या जवळ जाऊ. होता अंतरात आसक्तीचा जन्म, प्रकटतो काम मूर्तिमंत. प्रकटता काम दिले क्रोधे ठाण, आधीची ती गा जाण तेथे पार्थ. जेथे क्रोध तेथे आला अविचार, स्वभावे साचार धनंजया. जगताना आपल्याला खूप काही इच्छा असतात पण या इच्छांचंच मोहात कधी रूपांतर होतं कळत नाही आणि त्या मोहापायी आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू करतो. ती गोष्ट मिळवण्यात आपण गुंतून जातो आणि एवढं सारं करून जर आपल्याला ती गोष्ट नाही मिळाली की मग आपल्या मनात राग कधी घर करायला सुरुवात करतो
हे आपल्याला कळतच नाही. आणि बऱ्याचदा अशा रागामुळे आपल्याकडून चुकीची गोष्ट केली जाते किंवा बोलली जाते, ज्याचा आपल्यालाच त्रास होतो. चित्त ज्याचे सर्व काळ राय प्रसन्न निर्मळ, कैसी स्पर्शतील तया भव दुःखे धनंजय. लहान लहान गोष्टीत आपण आनंद शोधला पाहिजे. कधी सुख कधी दुःख या न चुकणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे. पण त्यातही आपण आपले मन प्रफुल्लित ठेवलं तर येणाऱ्या संकटांना सुद्धा आपण धीरानं सामोरं जाऊ शकतो. जे जे आवडे इंद्रिया ते ते तया देऊनिया, कौतुकाने केले लाड, परी पुढे अवघड, साधनात झाली चुकी, बुडाला तो भवदुःखी. आपण स्वतः काय किंवा आपल्या मुलाबाळांना जे जे हवं ते मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो किंवा देत असतो. पण हे असे स्वतःचे किंवा मुलाबाळांचे लाड आपल्या न कळत आपल्या दुःखाचे कारण बनत असतात. कारण प्रत्येक वेळी एखादी गोष्ट मिळतेच असं नाही. आणि कित्येकदा तरी गोष्टींची गरज नसताना ती मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो किंवा मिळवतो. आणि मग त्यामुळे होणारा त्रास आपण एकतर सहन करत असतो किंवा सतत त्याबद्दल चर्चा करत बसतो. हा होता अध्याय 2. आता अध्याय 3, कर्मयोग. जगी मीच एक संपन्न की मोठा, बाळगील ताठा ऐसा जो का, तया लागी पुढे ऐसे मोठे भय, जेने सर्व जाय मिळाले ते. स्वाभिमान असावा, अभिमान नाही. कधीही मीच हुशार, मलाच सर्व माहीत आहे, मी श्रीमंत, मी मोठा, असा अहंकार गर्व बाळगू नये. गर्वाचे घर खाली या म्हणीप्रमाणे या अहंकाराचे हरण या जन्मातच आणि येथेच भोगून जावे लागते, हे लक्षात ठेवायला हवे. म्हणून नात्याने करू नये पाही, लाड कौतुकेही इंद्रियांचे. पाहे अर्जुनाही पराधीन काया, भोगावे का वाया नाना भोग. देह तव असे पंचभूतात्मक, पावे अंती देख पंचतत्वाचे. म्हणून केवळ देहांचे पोषण, प्रत्यक्ष तो जाण आत्मघात. आपण बऱ्याचदा आपल्या शरीराचे हट्ट पुरवत असतो. त्यावेळेला का होईना आपल्याला खूप छान वाटतं. पण थोड्याच कालावधीनंतर दुसरा हट्ट आपलं शरीर आकर्षित करतो. आपला देह नश्वर आहे आणि तो या मातीतच विलीन होणार हे माहीत असूनही आपण सतत त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि फक्त क्षणिक सुखासाठी सतत सतत धावत असतो. समजा आपल्याला काही चांगल्या सवयी लावायच्याच असतील, जसं रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, योग्य आहार म्हणजे जेवण. पण काय होतं, सकाळी अलार्म वाजला की आपण त्याला बंद करतो आणि थोडा वेळ झोपू, काल आपण खूप थकलो किंवा उशिरा झोपलो, ही अशी कारणं देण्यास सुरुवात करतो. म्हणजेच काय, तर हे शरीराचे लाड आपण पुरवतो आणि पुन्हा एकदा झोपून जातो. हे उदाहरणार्थ आपण पाहिलं. दिवसभरात हे असे शरीराचे लाड आपण करतच राहतो, जे आपल्या निष्क्रियतेचे कारण बनतात आणि आपल्याला लयास नेतात. म्हणे पुरुषोत्तम ऐकते सांगेन, भुलविती कोण ज्ञातासी. हे काम क्रोध पाहे धनंजया, जया नाही दया लेश मात्र. लालन पालन करोनिया भले, ह्यासी वाढविले अविद्येने. जियेच्या मुठीत 14ही भुवने, सहज लीलेने सामावती. ऐसी शक्तिशाली भ्रांती आवडती, बहीण धाकुटी आशेची. तियेच्या दास्यत्वे सामर्थ्य संपन्न, होऊन या जाण जागे तृष्ण. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा आपल्या नकळत काम आणि क्रोधाची बीज रोवत असतो.
ज्याची फळं आपण आयुष्यभर भोगत असतो किंवा चाखत असतो. त्याच्या पाठोपाठ आशा निराशेचा खेळ कधी चालू होतो ते सुद्धा आपल्याला उमगत नाही. आशेचं रूपांतर इच्छेत होतं आणि जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर राग येणं हे स्वाभाविक आहे. म्हणजेच काय तर काम, क्रोध, आशा, इच्छा हे चक्र चालूच राहतं. त्या चक्रव्यूहात आपण सारे असे काही अडकतो की आपला अभिमन्यूच होतो. निग्रहाची मान टाकिली मोडून खांडिले ते वन संतोषाचे. ह्यांनी बोधांकुर टाकिले फुटवून सुखाते संपूर्ण नष्ट केले. प्रत्येक जण हा काही ना काही इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत धावत असतो. आपलं मन कुठेच स्थिर नसतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी पूर्ण झाली की तिसरी, आणि नाही झाली तर निराशा, राग यांच्या बंधनात अडकून जातो. खरा आनंद, सुख यांना आपण स्वतःहूनच पारखे करतो. आधी काम क्रोध जिंकोनिया मग मिळवावे चांग ज्ञान जरी इंद्रियेची मूळ यांचे वसती स्थान जेतोनी निर्माण होत होती कर्मे तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून अंतरी ठेवून सोहम भाव सूर्याचे किरण दूर होता जाण राहिले कोठून मृगजळ तैसे अंतरंग होताची निसंग निमाले ते सांग राग द्वेष. राग द्वेष आशा आशा इच्छा यांना समूळ नष्ट करायचं असेल तर आपल्याला आपल्या मनावर काम करावं. आपलं मन जेवढं संयमित राहील तेवढे आपण या राग द्वेष आशा इच्छा या चक्रव्यूहापासून दूर राहू शकू. म्हणून या राग द्वेष आशा इच्छा यांची जी उत्पत्ती स्थान आहे ते मन आणि इंद्रियांना संयमित करणं पहिलं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. एकदा का आपण ते शिकलो तर आत्मसुखाची अनुभूती आल्या वाचून राहणार. जे आपला अध्याय 3 संपला. अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. विषयांचे ठाई प्रीती अनिवार वाढली साचार प्राणी यांची ठेवी ती आसक्ती देहीच म्हणून गेले विसरोणी आत्मबोध सांग बरे मज सर्वेश्वरापती कैसे ते पावती मतिमंत. आजकाल आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागण्यास काही वेळ लागत नाही. इथे व्यसन म्हणजे फक्त सिगरेट दारू नव्हे. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजेच काय तर व्यसन. आजकाल मोबाईलवरील गेम सोशल चॅट रील्स यांच्यात आपण स्वतःला इतकं गुंतून घेतलं आहे की आपल्याला आपल्या शरीराची मनाची काळजी घेण्यास वेळच नाही. जिथे आपल्याला आपल्या शरीराची मनाची काळजी घेण्यास स्वारस्यच नाही तिथे आपण अध्यात्माकडे तरी कसे वळणार. आचरिता कर्म नसे फलासक्ती जयाची आचित्ती लेश मात्र धनंजया ऐशा लक्षणांनी युक्त तोची जाण मुक्त सर्वथैव ऐसा मुक्त परी कौतुके तो देख लीन होता पाही स्वभावेची. ज्यावेळी आपल्या मनात कोणतेही एखादं काम करताना त्यातून आपल्याला काय मिळणार हा विचार जर आला नाही तर आणि तरच आपलं मन हे स्थिर आणि शांतता अनुभवू शकेल. आपलं मन हे सतत अस्थिर आणि अशांत असण्याचं मूळ कारण म्हणजेच मला यातून काय मिळणार हा प्रश्न. ज्ञानाचा प्रकाश पडताची देख मोहाचा काळोख नष्ट होय तरी येथे ज्ञाना सारिखे पावन दुजे नाही जाण निसंदेह चैतन्या समान नाहीच आनिक तैसे ज्ञान देख सर्वोत्तम अंतरी ते ज्ञान होताची सुस्थिर शांतीचा अंकुर
कुठे तेथे. आपल्यापैकी बरेच जण फक्त अभ्यासक्रमीय वाचन करतात आणि तेही परीक्षेत पास होण्यासाठी. पण अवांतर वाचन म्हणजेच अभ्यासक्रमाशिवाय जी पुस्तकं आहेत ती सोडून जर आपण हे अवांतर म्हणजे अभ्यासक्रमीय पुस्तकं सोडून जर आपण हे अवांतर वाचन केले तर आपल्या समज आणि वावरामध्ये प्रचंड फरक पडेल. शाळेत किंवा कॉलेज मध्ये ग्रंथालयात म्हणजे का असतात हे आपण याचा किती उपयोग करतो. अभ्यासक्रमीय वाचन तुम्हाला परीक्षेत पास करेल, पण अवांतर वाचन आजूबाजूचं निरीक्षण अनुभव तुमचं आयुष्य घडवेल. म्हणून लहानपणापासूनच या अवांतर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. जे अवांतर वाचन करतात त्यांचं मन आणि बुद्धी हे ते न करणाऱ्यांपेक्षा जास्त शांत आणि वैचारिकरित्या प्रगल्भ असतं. स्वरूप ज्ञानाची नसे गोडी काही, जयाची या ठाई धनुर्धरा, काय म्हणू तरी तयाचे ते जीने, त्याहून मरणे तेही भले. तैसा भोग सुखी रंगोनिया जाय, धरीना जो सम ज्ञानाची त्या, धरीना जो साथ ज्ञानाची त्या. ऐसा मदोन्मत संशय तो ग्रस्त, जाहला निभ्रांत ऐसे माने. जेथे असे पार्था ज्ञानाचा अभाव, तेथे यासी ठाव राहावया. तीव्र ज्ञान खडगे तेने हा संपूर्ण नष्ट होतो जाण, धनंजय. अवांतर वाचनामुळे आपल्या अनुभवात भर पडते. आयुष्यातील खास खळग्यांची माहिती होते. त्यांना कसं सामोरं जायचं, त्यांचं त्यांचं त्यांना कसं सामोरं जायचं हे कळतं. जे अवांतर वाचन करत नाही त्यांचं मन हे दोलायमान अवस्थेत जगत असतं. म्हणजेच काय, तर ते एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. हे करावं की करू नये यातच त्यांची सारी शक्ती पणाला लागते. या द्विधा मनस्थितीला जर तुम्हाला समूळ नष्ट करायचं असेल तर तुम्हाला अवांतर वाचनाची कास धरावीच लागेल. तुमची निरीक्षण शक्ती वाढवावी लागेल. जे पाहणार ज्यांना भेटणार त्यातून तुम्हाला चांगलं वेचता आलं पाहिजे. आणि यासाठी लागणारी वैचारिक प्रगल्भता तुम्हाला अवांतर वाचन केल्यावरच येईल. तैसे गीतार्थाचे घडता श्रवण, तृप्ती परिपूर्ण काना लागी, आणि अनायासे संसाराचे दुःख लोपेल निशंक आमूलाग्र. तुमच्या अवांतर वाचनात आध्यात्मिक वाचनाची भर घालणं अत्यंत महत्वाचं आहे. आध्यात्मिक वाचन म्हणजेच भगवद्गीता, संत तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरी हे तुम्ही जेव्हा स्वतः वाचायला सुरुवात कराल तेव्हाच तेव्हाच त्याचं महत्व तुम्हाला जाणवेल. अवांतर वाचन आणि आध्यात्मिक वाचनामुळे तुमच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडून येईल. इथे आपला अध्याय 4 संपला. अध्याय 5 कर्म संन्यास योग. परी अभेरुनी निष्काम कर्मास, धरी जो हव्यास संन्यासाचा. तया लागी वाया बापुडे सायास, घडेना संन्यास कदा काळी. प्रत्येकानं आपलं विहित कर्म करत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कार्य आणि प्रपंच अध्यात्म म्हणजेच काय, प्रपंच आणि अध्यात्म हे दोन्ही करणारा खरा योग. नुसताच नुसताच प्रपंच करणं किंवा नुसतंच अध्यात्माची कास धरणं हे हितावह नाही. तुम्ही जेव्हा प्रपंचाला अध्यात्माची जोड देता तेव्हा तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात अध्यात्म हे म्हातारपणाचं लक्षण किंवा आता आम्हाला वेळ नाही, आम्ही म्हातारे झाल्यावर तो करू. एक लक्षात ठेवा, आध्यात्मिक वाचन, भजन आणि श्रवण केल्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या सर्वांगात उत्पन्न होते आणि त्यामुळे त्या ऊर्जेचा उपयोग आपल्याला आपल्या नेहमीच्या कामामध्ये होतो. म्हणून अशी ऊर्जा
म्हातारपणी मिळून काय उपयोग. जर ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या करत्या वयात मिळाली तर तुमच्या हातून कितीतरी चांगल्या गोष्टी घडतील. आणि हे मी स्वतः अनुभवतो आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील ताण तणाव हा कितीतरी पटीने कमी होण्याचं काम अध्यात्म करतो. म्हणून प्रपंच आणि अध्यात्म याची सांगड हेच श्रेयस्कर. आत्मस्वरूपाते सांडोनिया जाण न होय आधीन इंद्रियाच्या. तैसे आत्मसुख आपुल्याची ठाई प्राप्त झाले पाही जयाला. आपण आपल्या इच्छांचं पूर्ण करण्याच्या मागे धावत असतो, पण त्या काही संपत नाही. कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, आणि दुसरी पूर्ण झाली की तिसरी, हे चक्र चालूच राहत. आपण सतत आपल्या मनाचे शरीराचे लाड पुरे पुरे करण्याच्या मागे असतो. या अशा सततच्या धावण्यामुळे आपल्याला खरा आनंद मिळतच नाही. करोनाच्या 2 वर्षांनी आपल्याला सर्वांना खरा आनंद, खरं आत्मसुख हे लहान लहान अशा गोष्टींमध्ये असतं किंवा दडलं आहे ते दाखवून दिलं. आपल्याला आपल्या खऱ्या गरजा कोणत्या हे जेव्हा ओळखता येईल तेव्हा आपली वाटचाल ही आत्मिक आनंद अनुभवायला अनुकूल होईल. इथे आपला अध्याय 5 संपलेला आहे. अध्याय 6 ध्यान योग. सर्वथा संन्यासी आणि कर्मयोगी एकची हे जगी जान ऐसे. करोनिया कर्मे फली अनासक्त तोची योगी तेथ सर्व मान्य. अंतरी तो नाही फलाची आसक्ती ऐसीच विरक्ती जया ठाई. ऐक पार्था तोची संन्यासी संपूर्ण निश्चय तो जाण योगी राज. संन्यासी आणि कर्मयोगी यात मुळीच फरक नाही. तुम्ही तुमचा परमार्थ करत असताना सुद्धा संन्याशाप्रमाणे वागू शकता. भगवे कपडे माळी परिधान करून आपला संसार सोडून जाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही तुमची विहित कामे कुठलीही अपेक्षा न बाळगता करत राहता तेव्हा तुमचं आचरण हे संन्याशाप्रमाणेच असतं, हे लक्षात घ्या. म्हणून संसारात राहून जो त्याला अध्यात्माची जोड देतो तोच खरा योगीराज. गृहस्थाश्रमाचे आधीच ते ओझे कपाळी सहजे आले असे. परी ते संन्यासे फेकू पाहे दूर तोची पुन्हा भार संन्यासाचा. आपुल्याची ठाई आहे योग सुख स्वभावे ते देख पंडू सुता. संसाराचा कंटाळा आला म्हणून संन्यासाची कास धरणं सोपं नाही. जो संसार नीट करू शकत नाही तो संन्यासीही होणे दुराप असतं. तुम्हाला मनशांती हवी असेल तर त्यासाठी तुमचं घरदार सोडून जाण्याची गरज नाही. ती मनशांती मिळवणं हे तुमच्याच हातात आहे. मग ते संन्यासी होऊन किंवा न होऊनही तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनात डोकवावं लागेल. तुम्ही म्हणाल संसारात राहून अंतर्मनात डोकवायला वेळच मिळत नाही. वेळ काढता न येणं हा तुमचा स्थायी स्वभाव असल्यामुळे तुम्ही संसारात राहा किंवा संन्यासी व्हा, तुम्हाला ती मनशांती मिळणारच नाही. तरी पार्था आता ऐक सविस्तर सांगतो साचार योग मार्ग. मनशांतीसाठी घालिता आसन नुठावे जेथून ऐसे वाटे. जेथे संतोषासी लाभते सहाय्य जेथे मनोधैर्य उल्हास दे. मनशांतीसाठी आम्हाला वेळच मिळत नाही. पुढची किती वर्ष आम्ही ही अशी खोटी कारणं देत राहणार. दिवसातले कमीत कमी 10 ते 15 मिनिटांचा वेळ जर आपण स्वतःला देऊ शकत नाही तर मग आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही. सकाळी घरात कुठल्याही लहानशा कोपऱ्यात जर आपण 10 ते 15 मिनिटं शांत बसून मन एकाग्र करून म्हणजे मन एकाग्र करू शकलो तर त्यासारखं दुसरं सुख आनंद नाही. घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण करोणी स्मरण सद्गुरूचे.
तेने विषयांचा पडोनी विसर, जिरे सर्व जोर इंद्रियांचा. अंतरी रिधोन स्थिरावे ते मन, ऐसे ऐक्य पूर्ण प्राप्त होय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यात पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर आपले शिक्षक आणि जे कुणी आपल्याला ज्ञान देईल, मग जे ते शैक्षणिक असो किंवा व्यवहारिक असो किंवा आध्यात्मिक ज्ञान असो, ते गुरुतुल्यच असतात. मग त्यात लहान मोठं कोणी नाही. अशा सर्वांचे आपण रोज सकाळी या 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीत मनापासून आभार मानले पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ही गोष्ट खूप लहान वाटेल, पण या गोष्टीचा होणारा परिणाम हा नेहमीच आनंददायक असतो. इंद्रिये ते ऐसी होता नियंत्रित, तव अंतरात सुख वाढे. इंद्रिय निग्रहे होता योगाभ्यास, चित्त चैतन्यास भेटू पाहे. आपल्या आयुष्यात योगाभ्यास अंगीकारणं खूप महत्वाचं आहे. नियमित योगाभ्यासामुळे आपल्याला आपलं शरीर आणि मन यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. या योगाभ्यासामुळे आपण सतत चैतन्यमय आयुष्य अनुभवू शकतो. केला जो निश्चय न तो ढळू द्यावा, हाची नेम घ्यावा जीवे भावे. एक लक्षात घ्या, जर का आपण आयुष्यात एखादं ध्येय पूर्ण करण्याचा निश्चय केला, तर मग ते पूर्णत्वाला नेणं हा आपला धर्म आहे. त्याला मध्येच सोडता कामा नये. निश्चयाचा महामेरू असं आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासाठी आपण म्हणतो. जैसा वस्त्रा माझी एकची निभ्रांत, तंतु ओत प्रत भरलासे, तैसे माझे रूप सर्वत्र संचले, जेने देखिले ऐक्य बोधे. देव म्हणा किंवा चैतन्यमय शक्ती म्हणा, ईश्वर म्हणा, फक्त मंदिर मस्जिद चर्च किंवा आपल्या घरातल्या देवाऱ्यात आहे असं नाही. ते चैतन्य प्रत्येक कणाकणामध्ये सामावलेलं आहे. प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूत ते आहे. हे जो जाणतो त्यालाच देव किंवा ते चैतन्य समजलं असं म्हणायला हरकत नाही. तरी स्वतः माझी विश्व ते देखावे, आणि स्वयं व्हावे विश्वरूप. आपल्या प्रत्येकामध्ये ते चैतन्य आहे. दुसऱ्याकडे काय आहे किंवा कसं आहे ते पाहण्यापेक्षा आपल्यातल्या त्या चैतन्याला जागृत करा आणि पुढील वाटचाल करा. इथे आपला अध्याय 6 संपला आहे. अध्याय 7, ज्ञान विज्ञान योग. परी माया योगे जीव दशे आले, पाहे कैसे झाले विषयांध. अहम ममत्वाच्या भ्रांतीत गुंतून, गेले विसरून मज लागी. अहंकाराची प्रवाह धारेत उतळवणी येत मदत्रय. झालो आम्ही ज्ञानी ऐसे अभिमानी, डोहोची बुडोनी गेले कोण. आपण सारे जण विषयांच्या एवढे आहारी गेलो आहोत की त्या चैतन्यमय अशा शक्तीप्रती आभार आजकाल मानण्याचा आपल्याला वेळच मिळत नाही. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं रूपांतर हे अहंकारात झालेलं दिसून येतं. आपण सर्वांनी अहंकार माणसाचा शत्रू आहे हे वाचलं आहे, ऐकलं आहे, पण आपण आपल्या नकळत या अहंकाराला अंगीकारतो, जोपासतो, जो पुढे जाऊन आपल्या दुर्दैवाचं कारण बनतो. तया ज्ञानोदय जाहला म्हणून, मज आत्मा माणी आपुला तो. आत्माची तो माझा ऐसे मी हा तया उचंबळूनिया मग म्हणे. हृदय गुहेत तयाची चांग उद्भवे गंगोद प्रतीतीचा. आपण देवाला किंवा त्या चैतन्यमय शक्तीला ईश्वराला सतत इतरत्र शोधत बसतो. कधी देवळांमध्ये तर कधी आपल्या घरातल्या देवाऱ्यात. पण तो ईश्वर ते चैतन्य आपल्या हृदयातच वसल्याचा आत्मानुभव आपल्याला
होत नाही. आणि तो आत्मानुभव होण्यासाठी आध्यात्मिक श्रवण, वाचन आणि चिंतन हे आवश्यक आहे. एरवी मी नाही ऐसी वस्तू कोण, जळ रसावीन संभवे का. असो हे सर्वत्र विश्व एक मीच, भरोनिया साच राहिलोगा. विश्वरूपी चैतन्य हे कणा कणामध्ये वसलेलं आहे. सजीव निर्जीव हा भेदच त्यात नाही. म्हणून कोणतीही गोष्ट मग ती सजीव असो की निर्जीव, तिच्या प्रती कृतज्ञतेचा भाव आपल्या मनात असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तया अध्यात्माचा ऐसा लाभ होय, भेद दैन्य जाय सांडोनिया. आणि उत्कर्षाते पावे साम्य बुद्धी, होतसे समृद्धी ऐक्य रूप. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक वाचन, श्रवण आणि चिंतन सुरू कराल, तेव्हा तुमच्या मनात असलेले बरेच प्रश्न सहज सुटतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. अंतर्बाह्य बदल तुमच्यामध्ये झाल्या वाचून राहणार नाही. तुमचे विचार आचार यामध्ये सकारात्मक भरभराट होईल हे निश्चित. इथे आपला अध्याय 7 संपलाय आणि आजच्या भागातला शेवटच्या अध्यायाकडे आपण आता वळत आहोत. अध्याय 8, अक्षर ब्रह्म योग. माझी या स्वरूपी बुद्धी आणि मन, होता समर्पण सर्व भावे. सर्वथा मातेची पावसी निशंक, हे गा माझी भाक पांडुसुत. कोणतेही काम करताना त्यात समर्पणाची भावना असणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं तन मन पूर्णपणे त्यात समर्पित झालं पाहिजे. स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून देता आलं पाहिजे. याप्रमाणे प्रत्येक गोष्ट जर आपण केली तर ती नक्कीच पूर्णत्वाला जाईल हे निश्चित. विषयांच्या ठाई लागे अति ओढ, मनाची ही खोड स्वाभाविक. तयासी अभ्यासे वळवणी आत, बुडे हृदयात ऐसे करी. प्रत्येक गोष्टींकडे आपलं मन आकर्षित होत असतं. जसं मला हे मिळालं पाहिजे, माझ्याकडे हे हवं, हे असं मनाचं आकर्षित होणं स्वाभाविक आहे. त्याला अपवाद कुणीच नाही. पण हे आकर्षण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आध्यात्मिक वाचन श्रवण याची कास धरायलाच हवी. असोनिया देही पार्था माझे भक्त, देहीना आसक्त लेश मात. म्हणून या तया तनु त्यागी देख, होत नाही दुःख वियोगाचे. जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ही आपलीच माझीच आहे या आविर्भावात सतत आपण जगत असतो. आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की हे जग सोडताना आपल्या बरोबर जे जे आपण माझं माझं करतो ते काहीही येणार नाही. तरी सुद्धा या गोष्टींच्या प्रतीचा हव्यास आपल्याला काही केल्या कमी होत नाही. म्हणून जर का आपण प्रयत्नपूर्वक हा हव्यास कमी करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य जगताना एखादी गोष्ट आपल्यापासून दुरावली असली असता त्यावेळी होणारे दुःख जे आहे ते आपल्या वाटेला येणार नाही. वियोगाचं दुःख हे मरण यातनापेक्षा त्रासदायक असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे. इथे आज आपले 8 अध्याय पूर्ण झाले आहेत. आणि माऊलींनी जसं म्हटलं तसं तैसे गीतेच्या प्रतिपादनात योग्य जे सिद्धांत तेची घ्यावे, न्यूनते ते मज टाकावे दाव देऊन, स्वभावे अज्ञान बालकासी. म्हणजेच काय, तर या पूर्ण वैचारिक प्रबोधनात जे जे विचार तुम्हाला योग्य वाटतात ते ते तुम्ही घ्या आणि अंमलात आणा. आणि जे विचार तुम्हाला अयोग्य वाटतात, पटत नाहीये, ते माझी अल्पबुद्धी समजून येथेच सोडून द्या.
आणि आजच्या भागाचा आपण शेवट माऊलींच्या पसायदानाने करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता म्हणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी किये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.